नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संध्या खेत्री या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आगामी तलाठी भरती 2026 या परीक्षेमधील विज्ञान विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? बघा, पित्त हे मानवाच्या शरीरामध्ये कोणत्या अवयवात तयार होते? तर पित्त हे प्रामुख्याने यकृतामध्ये काय होते तयार होते? ऑप्शन क्रमांक सी, यकृत। प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीवरील विविध तरलांचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? बघा, पृथ्वीवरील विविध तरलाचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? तर कोणती पद्धती वापरतात? प्रामुख्याने खगोलीय पराशर पद्धत। ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 3, परिसंस्था ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली? बघा, परिसंस्था ही जी संज्ञा आहे ती 1935 मध्ये प्रामुख्याने कोणी वापरली? तर ती कोणी वापरलेली आहे? ए. टान्सले यांनी वापरलेली आहे। ऑप्शन क्रमांक बी, ए. टान्सले। प्रश्न क्रमांक 4, लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅशमध्ये आढळतात? बघा, लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅशमध्ये आढळतात। तर त्या कुठे आढळत असतात? की मानवाच्या अस्थिमज्जामध्ये आढळत असतात। ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 5, मिनीमाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे? बघा, मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक कोणता आहे? तर कोणता आहे? मिथाइल मर्क्युरी हा मिनामाटा या रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक आहे। ऑप्शन क्रमांक ए, मिथाइल मर्क्युरी। प्रश्न क्रमांक 6, लाळेमध्ये कोणते विकार असते? बघा, लाळेमध्ये कोणते विकार असते? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा, विज्ञान विषयासंदर्भातील। तर लाळेमध्ये प्रामुख्याने टायलिन हे विकार असते। ऑप्शन क्रमांक सी, टायलिन। प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ती सुरुवात ही प्रामुख्याने 2005 मध्ये काय झालेली आहे? पर्याय क्रमांक डी, 2005। प्रश्न क्रमांक 8, कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? बघा, कुष्ठरोग जो आजार आहे हा प्रामुख्याने कशामुळे होणारा आजार आहे? तर हा आजार प्रामुख्याने जीवाणूमुळे होतो। ऑप्शन क्रमांक बी, कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे। प्रश्न क्रमांक 9, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? बघा, तांबे आणि जस्त यांचं जर मिश्रण केलं तर कोणता धातू प्रामुख्याने तयार होतो? तर तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून प्रामुख्याने पितळ हा धातू काय केला जातो? तयार केला जातो। पर्याय क्रमांक सी, पितळ। प्रश्न क्रमांक 10, दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? बघा, जेव्हा आपण दुधामध्ये काय टाकतो की लिंबू पिळून टाकतो, लेमन पिळतो, किंवा दुधाचे दही होणे ही प्रक्रिया काय आहे? हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? रासायनिक आहे का भौतिक आहे का नैसर्गिक आहे? तर हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर हा भौतिक प्रकारचा, हा रासायनिक प्रकारचा बदल आहे। ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 11, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी काय वापरली जाते? बघा, कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी काय वापरली जाते? तर कार्बन डेटिंग ही शास्त्रीय पद्धत निश्चित करण्यासाठी वस्तूचे वय काय केले जाते? वापरले जाते। ऑप्शन क्रमांक बी, वस्तूचे वय। प्रश्न क्रमांक 12, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? बघा, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? द्विखंडन। ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार यक्स गुणसूत्रामुळे होतो? बघा, खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार यक्स गुणसूत्रामुळे
होतो तर रंग अंधत्व हे काय होते की यक्स गुणसूत्रामुळे होते. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 14. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कुठे आढळून येतात? बघा, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कुठे आढळून येतात? तर त्या डोळ्यातील पडदा यामध्ये आढळून येतात. ऑप्शन क्रमांक सी, डोळ्यातील पडदा. प्रश्न क्रमांक 15. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? बघा, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? तर काय आहे? अपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. आणि सपुष्प वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना काय म्हणतात? सपुष्प वनस्पती असे म्हणतात. तर पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय आहे? स्पायरोगायरा. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? बघा, खालीलपैकी असं कोणतं मूलद्रव्य आहे की जे व्हिटॅमिन B20 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर कोबाल्ट हे काय आहे? मूलद्रव्य असं आहे की ते व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. ऑप्शन क्रमांक ए, कोबाल्ट. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता ग्रुप हा ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? तर लायकेन्स याला ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक बी, लायकेन्स. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? बघा, खालीलपैकी शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? तर तो प्राणी कोणता आहे? सिलेमॅडर हा जो प्राणी आहे त्याला काय शेपूट आणि पाय असतात आणि तो उभयचर वर्गातला प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19. सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? बघा, सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम करतो? तर सार्स हा रोग प्रामुख्याने व्यक्तीच्या मज्जातंतूवर काय करणारा आहे? अस्थिमज्जावर काय करणारा आहे? परिणाम करणारा घटक आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20. कोणता मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? बघा, कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? जे की सिलिकॉन हे मूलद्रव्य काय आहे? प्रामुख्याने धातू सदृश्य आहे. ऑप्शन क्रमांक बी, सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 21. मूलद्रव्यांचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? बघा, मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? तर तो विद्युतदृष्ट्या कसा असतो? उदासीन असा असतो. प्रामुख्याने मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ऑप्शन क्रमांक सी, उदासीन. प्रश्न क्रमांक 22. वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली होती? बघा, वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली होती? तर ती कोठे भरली होती? पॅरिस या ठिकाणी 1867 रोजी भरलेली होती. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 23. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार असतात. बघा, हे शरीरातील कोणते जीवनसत्व हे कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणासाठी जबाबदार असतात? तर जे की जीवनसत्व ड हे काय असते? कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड अगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? बघा, खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड अगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर जे की
पॉप्लर या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते. ऑप्शन क्रमांक डी पॉप्लर. प्रश्न क्रमांक 25. तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? बघा, तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? तर गहू या पिकावर पडणारा हा काय आहे? प्रमुख रोग आहे. ऑप्शन क्रमांक सी गहू. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरात जवळपास किती किमी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? बघा, मानवी शरीरामध्ये किती लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर त्या 97,000 लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 27. सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? बघा, सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर तो कसा असतो? द्विअंतर वक्र. ऑप्शन क्रमांक बी द्विअंतर वक्र. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? बघा, बऱ्याच परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर हत्ती या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. ऑप्शन क्रमांक बी हत्ती. प्रश्न क्रमांक 29. 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? बघा, 1 ग्राम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर ती किती ऊर्जा मिळत असते? 4 किलो कॅलरी. ऑप्शन क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.